अभी भाजप का राज है, हमारी भाषा में बोलो। माज आणल्यासारखं करतात, च्या माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून एक फोन केला तर सगळे तुमचं मराठी पण निघून जाईल, तुम्ही मराठी करताना 2 मिनिटात तुमचं मराठी काढून टाकेन मी, पोलीस पण माझं काय नाही करू शकत, तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे जा। खून केला तरी 2 दिवसात सुटून येईल, पोलीस माझं काही वाकडं करणार नाही। अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले, भांडण केलं, मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे, त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे। खडक पत्नीवरी दोघांवरी आहे, त्याची कॉपी आहे माझ्याकडे। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे, त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील। मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। तिचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात, च्या माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अभी भाजप का राज है, हमारी भाषा में बोलो। महाराष्ट्रात राहतो, मराठीचा आपण मान करणार नाही तर अजून काय करणार, मान ठेवणार नाही तर अजून काय करणार। बघा आम्ही तर देऊच, पण सरकारकडून काय कारवाई होती ना ह्याच्यावर पण आपलं सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे, कारण सरकार आज ज्यांचं आहे ते मराठीचा अपमान करतायत का हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे। भाई माझे मित्रा, तुम्ही मुजोरी करायला हिंमत लागत नाही, तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तथ्य हेच आहे। आज मुंबईचं सदर रिडेव्हलपमेंट कधी झालं, त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी 300 स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी। पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे। या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे। मुंबईमध्ये 3-3, 4-4 पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो, तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सणवार त्या ठिकाणी साजरा करतो, किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पडावा। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे जे काही लोक असा माजोरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। तुम्ही लोक अशा पद्धतीने रॉडने मारलेलं आहे त्या माणसाला आणि हिणवून मारलेलं आहे की तुम्ही मराठी माणसं अशा पद्धतीने, मराठी माणसांचा अशा पद्धतीने अपमान करणं, मराठी माणसाला अशा पद्धतीने बेइज्जत करणं आणि त्याला मारहाण करणं, त्याचा आम्ही तीव्र शब्दात कालही मी निषेध केलेला आहे, आजही मी निषेध करतो आणि देवेंद्र सरकारला विचारतो, आपण फार मोठ्या मेजॉरिटीमध्ये आलात, ठाण्यामधून अनेक तुमचे आमदार निवडून आले,
कल्याणमधून तुमचे आमदार निवडून आले, तुमचे खासदार निवडून आले, का दिसत नाही का तुम्हाला हे सगळं? कोण हे ठरवणारे? हे ठरवणारे कोण? कोणी कुठे राहायचं, कोणी काय खायचं आणि कोणी काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे. तुम्ही किती प्रयत्न केलात तरी ते मिटणार नाही. तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलात तरी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि संपूर्ण मानवजातीला तो अधिकार आहे. आपण काय खावं, आपण कुठे राहावं, काय राहावं हे लोक ठरवणार आहेत का? आणि म्हणून त्याही घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मराठी अस्मिता का मुद्दा है. हमारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना की शुरुआत मराठी अस्मिता को बचाने के लिए, मराठी अस्मिता का मान सम्मान बढ़ाने के लिए किया हुआ है. और इसलिए इसके बारे में खुद मुख्यमंत्री महोदय जी ने सदन में इसके ऊपर निवेदन किया हुआ है. जिसने ये गलती की है ये उसके ऊपर कार्रवाई की गई है. और महाराष्ट्र में मराठी माणूस की अस्मिता, उसका मान सम्मान रखने का काम आणि त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सभागृहामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अधिकारी किती वरिष्ठ स्तरावरचा असला, किती मोठ्या पदावर जरी काम करत असला तरी कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तींचा असा अवमान करण्याचा अधिकार घटना संविधान कोणालाही देत नाही. हे राज्य कायद्यानं चालणारं राज्य आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संबंधित जे उपस्थित केलेला आजचा मुद्दा होता सभागृहामधला, त्याचा सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडून या ठिकाणी तातडीनं मागवण्याचे आदेश दिलेले आहेत. हा अहवाल प्राप्त केला जाईल आणि या अहवालामध्ये ज्या बाबी समोर येतील त्याच्यामध्ये जर तो सोकॉल्ड अधिकारी आहे जो मराठी भाषिकांना, मराठी माणसांना अवमानकारक, अपमानकारक, अवहेलनाकारक अशा पद्धतीनं बोलतो आहे, हे जर त्या चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सभागृहामध्ये दिलेले आहेत.